शेवगावातील दूध डेअरीवर कारवाईनंतर गोंधळ, अहवाल येण्याआधीच क्लीन चिटमुळे संशयाची पालवी। मंगळवार दिनांक 7 रोजी सायंकाळी शेवगाव शहरातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला होता। या कारवाईत अन्न भेसळ विभागाच्या अपर्णा भोईटे व अन्न पुरवठा अधिकारी प्रदीप पवार सहभागी होते। कारवाई दरम्यान संबंधित डेअरीतून दुधाचे नमुने घेण्यात आले होते व ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली होती। छाप्यानंतर प्रदीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमुन्यांचा अहवाल 1 महिन्याच्या कालावधीत येईल असे स्पष्ट केले होते। मात्र त्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसात नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदीप पवार आणि अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित डेअरीमध्ये भेसळीचा कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नसल्याचे सांगितले व ही नियमित तपासणी असल्याचे सांगितले। त्यामुळे शेवगावमध्ये या प्रकरणाबाबत मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे शेवगाव येथील मूळ कारवाईत सहभागी नसलेल्या राजेश बडे यांनी घाईघाईने संबंधित डेअरीला क्लीन चिट देण्यासारखे वक्तव्य केल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वरिष्ठ अधिकारी अपर्णा भोईटे उपस्थित असताना अशी भूमिका का घेतली गेली याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे। यामुळे अन्न भेसळ विभाग आणि तथाकथित दूध माफिया यांच्यात संगनमत असल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या। या संदर्भात अपर्णा भोईटे व प्रदीप पवार यांना विचारले असता प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येणे बाकी असून सध्या कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नाही। राजेश बडे यांनी दिलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असे त्यांनी स्पष्ट केले। मात्र पत्रकार परिषदेत बडेंसोबत उपस्थितीमुळे पवार यांच्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे। परिणामी या कारवाईतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रतिनिधी अयाज शेख, शेवगाव। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।